सुरुवात करताय? निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते, त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मला दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. पालकमंत्री नव्हते, त्यांची नाराजी आहे. पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता, त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील. तुमच्याच पक्षाच्या हर्षदा शिरसाट, त्र्यंबक तुपे हे उमेदवारी अर्ज केले, म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी नाही, जेव्हा ते अर्ज घेऊन गेले, हर्षदा शिरसाट नव्हत्या, नंदकुमारजी घोडिले आणि त्र्यंबकजी तुपे अर्ज घेऊन गेले, पण तोपर्यंत उमेदवारी निश्चित झालेली नव्हती. आताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आलेलं आहे, त्यानंतर ती उमेदवारी अर्ज या ठिकाणी अर्जही दाखल करतील अशी शक्यता आहे. तर तक्रार शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे. जो आदेश नेते देतील त्या तक्रार करण्याची गरजच नाहीये. व्हीप आता जारी होणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय.